कारण की रश्याला पण खूप कोल आलाय. पिल्लू काय. आणि इकडे आहे ना मी बोंबील बनवत ठेवून तर जरा बनवून घेऊ दे. चलो काय का भाजी पिल्लू का भाजी तुला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि इथं माझं जेवण पण बनवून झालेलं आहे. एक इथं वरण आणि भातच बनवलं आहे. संध्याकाळी भाजी बनवायची कारण जेवायला ताई येतो पिंचूसाठी मला तर नको वरण बनवून. मी घेते भांडे घासून पहिले घेते पिंचूची शंभू वरण. तर चलो. आणि माझं आहे ना भात आणि वरण मगाशीच झाला तर भांड्यात ती पटक्यान घेते घासून आता. तर चलो. आणि इकडे आहे ना आमच्या शेंबडो बोची ॲक्टिंग चालू आहे. बघा कसा सोपा बिपा फाडलेला आहे. हागले पाडल्यावी बालके. ए पिलो हॅपी बर्थडे टू यू. कोणचा बड्डे आहे. कोणचा बड्डे आहे माझ्या. पाऊत कसा करता पाऊत याचा झोपाला. इकडे आहे ना मी घेतलंय जेवायला नाही मी घेते आता जेवू. तर चलो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि पिंचूने आमच्या आज ब्लॉग चालू केला. हॅलो गाईज कर हाय हाय कर. लसूण सोडायला का सध्याला गेला करीस ना मग तरी दोन करून देते ना. नाही एकाच करू ना बोंबील. आणि मम्मी कोलब्यांचा काढून बनवाला आणि मी बनवते बोंबील आणि माझ्या कोलबी फ्राय. चलो काय. आणि मम्मीने ना मला कोलब्या काढलेल्या पण मी त्या ठेवणार बघते. तर बोंबीलच घेऊ. कोलब्या मी उद्या खाईन. तर चला घेते तर बोंबील बनवायला. इकडे ना मी बोंबील आज मी बेबी फूड बनवते ते पण आगारो ब्रँडच्या मल्टी कुक केटल विथ स्टीमरमध्ये. फक्त काय व्हेजिटेबल कट केले, स्टीम केले, मॅश केले आणि त्यानंतर वरून थोडं तूप टाकून त्याला शिजवून घेतला आणि बेबीला भरवला. वाव खूप टेस्टी झालता हा. करून घेतलं बेसिक आपलं सगळा मसाला टाकून. आणि आता मम्मी मोठे बनवणार आहेत तर एखाद्या आता मोठ्यांची रेसिपी ब्लॉग करते. खूप आता भरलेलं बनवतं कसं माहिती नाही पण रेसिपी ब्लॉग करेल. हा इथं मम्मीने आहे ना पीठ भाजून घेतलेलं आहे. त्याच्यात मसाला हळद आणि थोडीशी धना पावडर टाकलेली आहे आणि मीठ. तो आपण नंतर बघूया मम्मी कसं काय बनवतो. आणि इकडे आहे ना मी बोंबील बनवत ठेवून तर जरा बनवून घेऊ दे. चलो. आता मम्मी आहे ना ते पिठात कांदा टाकला आणि पीठ काय भाजून घेतला हुआ. हां पीठ भाजला. ओके. कांदा मिरची कोथिंबीर आणि मग त्याचा बनवायचा गोळा. ओके. आणि मग आणि इथं आहे ना मम्मीचं पीठ मिक्स करून झालेलं आहे तर मम्मी घेताना रेसिपी बनवायला. चलो. आणि इथं माझं बोंबील पण होत आलं. आणि मम्मी आहे ना आता मोठे घेते खोलून भरायला. आणि बॅकग्राऊंड व्हॉइस काय पीठ कालवायला काय पाहिजे काय का भाजी पिलू का भाजी तुला. हो ना बोल 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 काय तुला कशी टोपली देत. काय करू वरती बसलो ना वरती. तिला या साईडला मम्मीचं आहे ना इथं पीठ तर मिक्स करून झालं सगळा गोळा आणि ते आता भरतीन पटाक. पिल्लू काय हो मम्मी बोल मम्मी बोल. मम्मी देते. आणि इकडे आहे ना मम्मी सगळं मोठे आहेत ना ते मिक्स करून घेतलं. आता कालवण बनवायला. आणि इथे आहेत ना मम्मी साल राहिला ताई तुमचा
कांदा कापून घेतात आणि सालन बनवायला. आणि काय आहे पिल्लू? आंबा आहे तो. हा, कांदा बटाटा. छी. आणि इथे कांदा आणि तेल टाकून घेतलं. आणि याच्यात आहे ना मम्मी आता मस्त बारीक बारीक मिरची कापून घेतलेली. आता बेसिक मसाला टाकलेला आपला. अजून पहिले अजून एक काहीतरी गोष्ट सिक्रेट, ती टाकते. सिक्रेट गोष्ट टाकली हो काही सिक्रेट. तू कर येतं का आता? ना मम्मी आता मसाला टाकतात. तो मिरची पावडर गाईच, हळद म्हणजे घरांचा मसाला तो, हळद, खावटी मसाला, धना पावडर, हा अजून थोडासा ते ऍड करतो. त्यावर तो थोडा लाल होईल. गाईज आमच्या रेसिपी बघायला तुम्ही मोकळे राहा. मी त्या रेसिपी तो चालू करणार आहे. मम्मीचा रेसिपी ब्लॉग म्हणजे चॅनल चालू कर नको सांगा तुम्ही. मामी चॅनल चालू करणार हो मम्मीचा. पाणी टाकला म्हणजे याला उकल आला ना काही मोठे आणि येते 2 कप चहा बनवल्या ना त्या टाकायच्या पिठाच्या वड्या ना कप चहा. आता उकल आला ना का आम्ही मुठे टाकताना टाकू डायरेक्ट. तर चलो. आणि इकडे ना आता मुठे घेतले मम्मी बी टाकाला कारण की रश्याला पण उकल आलाय. आणि एकदा आमचा मुठे टाकून झालेला. आता मम्मी झाकण देते आणि डायरेक्ट आता आम्ही शिजल्यावर दाखवू मुठे. मीठ टाणा. तू खाशील? पाहिजे तुला हातान पाहिजे. आमचे मुठे शिजतात तोपर्यंत मी घेतले बेबीला डाल भात बनवतो आम्ही रोज. तो खिचडी भात तो बनवत. तर चलो घेत आहे ना बेबी सांगता डाल भात शिजले इथे जेवू. तर चलो. आणि इथं येतं मी सुकं म्हणजे बोंबील रवा फ्राय केलेला आणि सुका भात घेतला जेवायला. तर चलो. आणि इकडे आहे ना मम्मींचा मोठ्यांचा कालवण झालेला आहे गाईज. आणि ह्याच्यात मम्मी टाकली कोथिंबीर. फोटो. आणि माझं आहे ना मगाशी जेवण झाला. आम्ही मोठे नाही म्हणजे मोठे झालं म्हणजे खेळ्या झाला आपला बोंबील. आणि मी आता घेतली मी भांड्यात घ्यायचं तर सारं चालला. तो म्हणजे सगळं आला. भांड्याचा पसारा तो घेतो पटापट आटपून. नंतर बबडी पण आहे जगाला. आणि इथं आहे ना झुंजुडा पण मगाशीच उठलाय आणि तिचा नाश्ता करत आहे ना. एक झुंजुडा अजून पालण्यान झोपत आहे. हे झुंजुडा आहे बारका झुंजुडा. आणि माझं आहे ना मगाशी मी उठलो वगैरे बेबीला भरवलं आणि बेबी तिथे भाऊच आणि मी घेतली भांडी कशाला. तर इकडं आहे ना मी चिकन तंदुरी टाईप फ्राय करायचं आहे. तर मी घेतलं मॅरिनेशन करून. सकाळचं काय आम्ही मगाशी मोठे बनवले होते तसेच आहेत कारण की सगळे बोंबील आणि कोलव्यांशी जेवली. तोपर्यंत मी माझी भांडी पण पटकन घासून घेतो आणि चिकन टाकतं शिजत. इथं बावल्यांचं मर्डर करायला घेतलं. मर्डर एक इकडं आणि एक तिकडं आहे. एक तिकडं की केसा उपटत नाही वाटतं घासा दाखवत आहे. झोपली सगळी बसली जेवायला. तर मीनी पण घेतलाय जेवायला चिकन आणि भाकरी. तर मी घेते आता जेवून. चलो.